बसल्यावर त्यानं मला 10-15 दिवसात आम्ही कागदपत्र घेऊन येऊ असं पाथरीच्या सामान्य इंजिनियरनं लेखी पत्र दिले आणि मला ह्या बोरकर साहेबांना नाळे पाणी पाजून मला उपोषण मागं घ्यायला लावलं आणि मला उठवून टाकले। हे रस्ता नसताना जे मंडळ अधिकारी तलाठी तहसीलदार हे येऊन हे जे बायपास त्यांनी रस्ता काढून दिलता, पण ह्या 2-4 गावच्या लोकांचं म्हणणं आम्हाला ते रस्ता नाही पाहिजे, आम्हाला ह्या मोरच्या छतातून आम्हाला रस्ता डांबर रोड झाला पाहिजे असं आमदारला हातात धरून, राजेश विटेकरला हातात धरून ह्या बोरकरनं, ह्या सामाली इंजिनियरनं, ह्या बँडशिवायनं यायनं सगळ्यांना संगमत करून हुकुमशाहीनं हे रस्ता करून घेतला। तुमची मागणी काय आता? आम्ही म्हणतो तेव्हा आमची कोर्टात केस चालू आहे, कोर्टात निकाल दिल्याच्या नंतर तुम्ही रस्ता चालू करण्यात यावा, तोपर्यंत आमचा रस्ता बंद ठेवा, आम्ही शेत बी काढीत नाहीत आणि तुमची वाट बी बंद राहावा। बहुजन आघाडीची अशी मागणी आहे की इथल्या धोंडीबा मोरे यांच्या शेतातून सरकारने व इथल्या प्रतिनिधीने जाणीवपूर्वक मागासवर्गीय समाज असल्यामुळे यांच्या शेतातून रस्ता काढण्यात आलेला आहे। हालाकी यांच्या शेताच्या बाजूनं रस्ता असताना तरी पण यांच्या शेतातून रस्ता काढण्यात आलेला आहे। वंचित बहुजन आघाडीनं आज रस्ता रोखून त्याला न्याय मिळवून दिलेला आहे। कुठलाही आता शासकीय इथला पदाधिकारी तो उपस्थित नाही आहे की याचा अर्थ असा आहे की हे सर्व यांचे कागदपत्रे सगळे खोटे आहेत। त्यामुळं आज वंचित बहुजन आघाडीनं इथं आपल्या त्यांची मालकी हक्क जागा त्याचा झेंडा लावून आज त्याला त्यांची जागा मिळवून दिलेली आहे। हे इथं हो ना, मग मी पहिलंच सांगितले तुम्हाला की इथल्या प्रतिनिधीनं दबाव टाकून मागासवर्गीयावर अन्याय अत्याचार करण्याचं इथल्या प्रतिनिधीचं कामच आहे। त्यामुळं मागासवर्गीयाच्या शेतातून हे रस्ता काढलेला आहे मुद्दा म्हणून। पुढचं पाऊल काय राहणार आहे? पुढचं पाऊल काय टाकायचं? जर आता इथून झेंडा काढायचा व इथून पुन्हा रस्ता करण्याचं काम जर चालू केलं तर वंचित बहुजन आघाडी इथल्या रस्त्यावर उतरून याला न्याय मिळवून देण्याचं काम करेन। बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसारच आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी इथं उपस्थित आहेत। माननीय धोंडीबा मोरे यांना आम्ही आज न्याय मिळवून दिलेला आहे। बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून रस्ता रोको करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून ह्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे। खऱ्या अर्थानं हा रस्ता नसून ही वैयक्तिक मालकीची जागा आहे। गेल्या अनेक दिवसापासून धोंडीरामजी मोरे या रस्ता इथून जाणार नाही यासाठी लढत आहे। म्हणून आज आम्ही सर्वांनी या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जमलेलो आहोत आणि हा रस्ता रोको करण्यात आलेला आहे। जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, खंबीरपणे उभं राहू, याद्वारे मी ही ग्वाही देतो।